नमस्कार, कविता मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण येणार आहोत मटणाच्या भाजीची रेसिपी. तर ही रेसिपी आपण अगदी कमी वेळात आणि कमी वाटणामध्ये बनवणार आहोत, तर झटपट अशी. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर इथे आपल्याला मटण अर्धा किलो घेतलेलं आहे. इथे मी ती स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला हळद, मीठ आपण लावून थोड्या वेळेकरिता साईडला ठेवून द्यायचं आहे. लगेच आपल्याला एक वाटण करायचं आहे. तर त्यासाठी घेतलेलं आहे ते मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या 10-12, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, थोडे तुकडे घेतलेले आहेत याचे खोबऱ्याचे, अर्धा चमचा इथे अगदी अर्धा चमचा तीळ घेतलेला आहेत आणि कोथिंबीर, पुदिना घेतलेला आहे. जास्त काही इथे मी सामग्री घेतलेली नाही आहे. तर थोड्या सामग्रीमध्ये पण आपली छान भाजी चवीची होऊ शकते. तर इथे मी सगळं काही हे टाकून वाटून घेतलेलं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. तर इथे थोडं पाणी ओतून मी बारीक वाटून घेतलेलं आहे. तर लगेच आपल्याला गॅसवरती कुकर ठेवून घ्यायचं आहे. कुकर ठेवल्यानंतर लगेच कुकर तापल्यानंतर मी तेल ओतून घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर आपल्याला ही वाटण टाकून घ्यायचं आहे आपण बनवलेलं. तर वाटण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनटं लागतात छान असे तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेतलेलं आहे इथे. लगेच आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर मी सगळ्यात पहिल्यांदा तर इथे हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे, 1 चमचा इथे मी धना पावडर टाकून घेतलेली आहे, घरगुती काळा मसाला 2 चमचा टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. ही मसाले सगळे काही आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. तर इथे सगळे मसाले परतवून झालेले आहेत. तर इथे आपण हळद, मीठ लावून ठेवलेलं मटण जे आहे ना ते टाकून घ्यायचं आहे. तर ते टाकून छान आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर इथे छान परतवून झालेलं आहे ही मटण. तर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून पण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान परतवून घ्यायचं आहे अजून. तर इथे छान 2 मिनिटासाठी अजून परतवून घेतलेलं आहे. छान तेल सुटेपर्यंत ही मटण परतलेलं आहे. तर याच्यामध्ये गरम पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी 2 ग्लास गरम पाणी ओतून घेतलेलं आहे. तर तुम्ही कमी जास्त इथे करू शकता. तर इथे आपल्याला लगेच झाकण लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्या 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर हे 4 शिट्ट्यामध्ये मटण छान शिजलेलं होतं. तर इथे आपण कुकर उघडून घेतलेला आहे. तर छान मटण शिजलेलं आहे. ही मस्त अशी वरती तर्री पण आलेली आहे बघा. तर ह्याला मस्त तर्री पण आले. ह्याला वेगळी काही फोडणी टाकायची गरज नाही आहे. तर लगेचच एका वाटीमध्ये मी इथे मोठा चमचा वरून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि ती छान गरम पाण्यामध्ये मी मिक्स करून टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये. तर हे आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि छान अजून 5 मिनिटं छान ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर इथे मस्त 5 मिनिटं झालेलं आहे. छान भाजी आपली शिजलेली आहे आणि मस्त रस्सा पण असा घट्टसर झालेला आहे. तुम्हाला अजून घट्ट हवा असेल तर तुम्ही अजून बाजरीचं पीठ 1-अर्धा चम्मच टाकू शकता. तर वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि ही मस्त अशी मटणाची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते, खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये.